सेमी फायनल रोहन दोंदे आपण संपर्क साधायचा व्यासपीठापाशी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी युवा रेंजर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. गेली 2 दिवस आपण या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटचा एक जबरदस्त सोहळा अनुभवतोय. अंडरआर्म क्रिकेटच्या जगतातील नामवंत संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपण पाहतोय. एक वेगळं क्रिकेट आणि आमचे मित्र आणि अंडरआर्म क्रिकेटमधील नामवंत गोलंदाज, नामवंत खेळाडू, नामवंत पंच मिलिंद पाचारने उर्फ मण्या, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. आणि अतिशय सुंदर स्पर्धा पार पडली. अतिशय नियमांचं काटेकोर पालन केलं गेलं. शूज कंपल्सरी होते, ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी होत्या, वेळेत सामने खेळवले गेले. उशिरा आलेल्या संघांना पेनल्टी दिली गेली. सहभागी संघातील प्रत्येक संघाला वेगवेगळ्या रंगाचं टी शर्ट देण्यात आलं आणि अतिशय सुंदर क्रीडांगण पाहायला मिळालं. एक ओव्हरचा पॉवर प्ले पाहायला मिळाला. सुंदर चषक पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये ज्या ज्या गोष्टी असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची भरमार या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि सेमी फायनल नंबर 1 काल झाली. अतिशय रंगतदार होताना पाहायला मिळाली सेमीफायनल. आणि आता मात्र या ठिकाणी पाहूया सेमीफायनल नंबर 2 देखील रंगतदार ठरणार आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला असल्फा, मुंबईमधील एक असा दिग्गज संघ ज्याने आपल्या खेळाचे झेंडे मात्र अटकेपार नेले जसं म्हणावं लागेल. कारण गतवर्षी असल्फा संघाची कामगिरी जर तुम्ही पाहिली तर पेनला झालेली 1 लाखाची स्पर्धा असल्फाने जिंकली. ऐरोलला झाली 1 लाखाची स्पर्धा असल्फा संघाने जिंकली. अंबरनाथात झालेली 50,000ची स्पर्धा असल्फा संघाने जिंकली. आणि मुंबईत झालेल्या अशा कित्येक स्पर्धा देखील असल्फा संघाने स्वतःच्या नावावर गत हंगामात नक्कीच केल्या होत्या. या हंगामात मात्र सुरुवात थोडीशी अडखळती पाहायला मिळाली, परंतु चांगली स्टारकास्ट अनुभवी खेळाडूंच्या जोरावर असल्फा संघ एका चांगल्या संघ म्हणून ओळखला जातो. तर दुसऱ्या बाजूला ताज्या दमाचा, नव्या दमाचा संघ, नव्या दमाची टीम म्हणून ज्या जॉर्ज कल्याणला ओळखलं जातं, या 2 बलाढ्य संघांची लढत आज मात्र मुलुंडच्या या गव्हाणपाड्यातील तरुण उत्कर्ष मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. एक घमासान टेनिस बॉल क्रिकेटचं, अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. घनश्याम शिंदे उर्फ पप्पू आणि त्याच्या बरोबरीने दीपल शहा उर्फ बच्ची. सामना सुरुवातीचा इशारा गोलंदाज राहुल उर्फ दाद्या. तर सामना सुरुवातीचा इशारा चालू सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत पद्मनाभ प्रभू, बाबू, राकेश आणि नितीन. ह्या सर्व पंचांची कामगिरी अतिशय उत्तम झालेली आहे. आणि याही मॅचमध्ये 3 पंच आपल्याला कामगिरी पाहायला मिळतील. घनश्याम, हो, पहिला चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्येचं श्री गणेश होईल आणि डोळ्यात तेल घालून पाहावा असा सामना असणार आहे. कारण 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत. सर्वांच्या नजरा ज्या लढतीकडे लागलेल्या असतात. कारण या दोन्ही संघांच्या मॅच कुठेही असो, जॉर्ज असल्फा मॅच पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते. आमचे निखिल बने खास विक्रोळी पार्क साईड यावर ठिकाणून ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि असे क्रिकेटचे चाहते ज्या ज्या ठिकाणी चांगल्या मॅचेस असतात त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात. हो, हा चेंडू मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा गोलंदाज प्रभावित करतोय राहुल उर्फ दाद्या. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडला, थोडासा टॉस होतोय आणि यष्टीरक्षक रोहन जिल्ह्याच्या हातामध्ये जातोय. पुढे सरसावत चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी सुनील विश्वकर्मा नावाचा चिता येतोय चेंडूवर आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांवर. असल्फा वर्सेस जॉर्ज अशी लढत पाहायला मिळते. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, नो बॉल. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे पॉवर प्लेचं. ते पाठवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय या ठिकाणी गोलंदाज राहुल. पॉवर प्लेचं षटक आहे.
हो, आता मात्र सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल या ठिकाणी कल्याण संघाच्या या गोलंदाजाचं, क्षेत्ररक्षकाचं. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी संपतंय. पॉवर प्लेच्या षटकात केवळ 4 धावा, लाजबाब गोलंदाजी आणि त्याला सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ. ही कल्याण संघाची जमेची बाजू आहे. हो हो हो, सुरेख फटका. पाहूया किती धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि चौकार त्या ठिकाणी घोषित करतोय. पप्पूच्या बॅटमधून निघाला हा फटका 4 धावांसाठी. घनश्याम शिंदे पप्पूच्या बॅटमधून निघाला फटका. गेली 10-12 वर्ष दीपू आणि पप्पू या दोघांभोवती मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट गोल गोल फिरताना आपण पाहतोय. पैकी दीपू काल मात्र फायनलला जाऊन पोहोचलाय. आज मात्र पप्पू अंतिम फेरीत जातो की त्याला नव्या दमाचे, ताज्या दमाचे लॅबो आणि रोहन चिले कंपनी रोखतायत अंतिम फेरीत जाण्यापासून. सुरेख फटका पाहायला मिळाला. थोडीशी जागा बनवली, बॅकफुटला गेले आणि चेंडू मात्र चौकारात धाडला. धावसंख्या संघाची 8 धावांवर. स्वागत केलं जात आहे या ठिकाणी सत्यप्रकाश बाबू याचं चौकाराने पप्पूकडून. सुरेख फटका मारला जातोय आणि चौकारात रूपांतर केलं जातंय. घनश्याम शिंदेच्या बॅटमधून निघालेला लाजबाब चौकार. आणि चौकारात रूपांतर होते. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. बॅक टू बॅक 2 चौकार. घनश्याम शिंदे ऑन फायर. पुढचा चेंडू आणि झेल मात्र सुटतोय. तो कुणाचा सुटतोय? पप्पूचा. घनश्याम शिंदेचा झेल सुटतोय. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा ढेपाळताना पाहायला मिळतोय आणि कुठेतरी घनश्याम शिंदेचा हा सोडलेला झेल पथ्यावर पडतो का असलपा संघाच्या पाहायचं आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि संधी निर्माण झाली होती घनश्याम शिंदेला बाद करायची, ती मात्र गमावली आहे. 13 धावा धावफलकावर. सत्यप्रकाश, दीपल शाह. तुमच्या बाहेर पिचिंग व्हाईट बॉल स्वैर मारा घोषित केला जातोय. पंचांचं कौतुक करावं लागेल. गेली 3 दिवस रात्र पंचांची कामगिरी करतायत. अंबोलला 2 दिवस रात्र आणि या ठिकाणी 2 दिवस स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. पंच पद्मनाभ प्रभू बाबू आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. षटक क्रमांक 2 सुरू असताना धावसंख्येने कुठेतरी आकार घेतलाय पप्पूच्या 2 चौकारांच्या मदतीने. रोहन दोंदे कुठे असेल संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक सुरू आहे. पंधरा धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक सुरू असताना व्हाईट बॉल स्वैर मारा. धावसंख्या 1 ने वाढते. या षटकात मात्र धावांची भरमार पाहायला मिळते. सत्यप्रकाश यादवच्या गोलंदाजीवर मात्र प्रहार केले गेले आणि पुढचा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने जात असताना 1 धाव घेतली जाईल. 17 धावा धावफलकावर. दुसरं षटक संपतंय. तब्बल 13 धावा या षटकात आल्या. महागड षटक या ठिकाणी ठरलं गेलं आणि धावसंख्या पाहायला मिळते 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर असल्पा पॅकर घाटकोपर.
तर दोन षटकं संपत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा हुकमी एक्का येतोय जॉर्ज कल्याण संघाचा राहुल उर्फ दाद्या. तर घनश्याम शिंदे अंडरम क्रिकेट जगताचा सुपरस्टार मोठ्या मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये 2 चौकाराच्या मदतीने फलंदाजी करतोय पप्पू. सरसावत मात्र चेंडू फटकावण्याचा प्रयत्न आणि पप्पूची खेळाडू वृत्ती पहा. पंचांचा काही निर्णय येण्याच्या आतच पप्पूने मैदान सोडलेलं आहे. दाद द्यावे लागेल पप्पूच्या खेळाडू वृत्तीला आणि खेळाडू बाद होतोय. लाजबाब झेल रोहन चिलेच्या माध्यमातून. मात्र संपूर्ण भारतामध्ये नेलं. मुंबई अंडरम क्रिकेट गेली 15 वर्ष गाजवतोय. ओहराम क्रिकेटमध्ये A1 क्रिकेट क्लब भांडूप असेल, आकाश 11 असेल, विक्रोलियन्स असेल, शिवशक्ती पाले असेल, या संघांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. उडपी प्रीमियर लीग 50 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा गाजवली. गुजरातमध्ये जाऊन चांगली कामगिरी केली. उत्तर प्रदेशात जाऊन चांगली कामगिरी केली. तोच सँडी आचार्य मैदानामध्ये. 17 धावा धावफलकावर आहे. सँडी पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने वाढते जाऊन पोहोचते 18 धावांवर. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं राहुलचं. पहिलं षटक जरी पाहिलं तर केवळ धावा दिल्या होत्या त्या षटकामध्ये 4 आणि याही षटकामध्ये अतिशय तिखट मारा करतोय विपल शाह फलंदाजीसाठी. आणि पुढे सरसावत चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि खेळाडू बाद. धन्यवाद. दीपल शाह त्याची जागा घेण्यासाठी संघनायक येतोय. अर्थातच प्रमुख खेळाडू गेली कित्येक वर्ष अंडरम क्रिकेटवर अधिराज्य राहिलाय. मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर सचिन राणे फलंदाजीसाठी मैदानात. पहिल्या चेंडूवर मात्र आडव्या बॅटरी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण अजय यादवचं 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा धावफलकावर. कौतुक करावं लागेल या राहुलचं. पहिलं षटक ज्याने पॉवर प्लेचं 4 धावांचं टाकलं. याही षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी. सँडी हो सुरेख फटका. मॅन फ्रॉम मुलुंड. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार.
शहनवाज खान अर्थातच शानू फ्रॉम मीरा भाईंदर फलंदाजीसाठी सज्ज होत आहे. बीमर पाहायला मिळतोय आणि हो हो क्रिकेटमध्ये धावांना महत्त्व आहे. त्या कशा प्रकारे आल्या याला अजिबात महत्त्व नाही. नो बॉल. कमरेच्या वर फुटटॉसमधला चेंडू असेल तर नो असतो, परंतु या ठिकाणी डायरेक्ट अंडरआर्मचा एक वेगळा रोल आहे. स्टंपच्या पाठीमागे डायरेक्ट चेंडू गेला तरी नो असतो आणि या ठिकाणी 2 धावा मिळतात. बोनसच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 27 धावांवर जाऊन पोहोचते. संदीप आचार्य सँडी. हो हो सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि सँडी मात्र नॉन स्ट्राईकला जातोय. आबाद खेळाडू अमित पाटील नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. महाराष्ट्र रणजीपट्टू. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केली जाते. बचावला जातोय सँडी आणि धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. संघाची धावसंख्या स्ट्राईकवर येतोय संदीप आचार्य सँडी. सँडी पाहूया काय करामत करतोय सँडी. एक फटका. ओहो लाजवाब फटकेबाजी. आजच्या 3ही मॅच आठवा. सँडीची लाजवाब फलंदाजी असलपाला मॅच मध्ये घेऊन आले. मित्रांनो सँडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅन फ्रॉम मुलुंड. मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचवणारा खेळाडू कोण असेल मुंबईतील तर मॅन फ्रॉम मुलुंड संदीप आचार्य. पाहायला मिळाल्या. तर प्रथम फलंदाजी करत असताना धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. पाहूया हे 24 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि क्रिकेट रसिक मात्र चर्चा सुरू असेल. असलपा जिंकणार की जॉर्ज. काही जणांच्या पैंजी देखील लागल्या असतील. हा क्रिकेटचा खेळ असा आहे. तुमच्या आमच्या नक्कीच हृदयाचा ठाव घेणारा हा क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. कोण जिंकणार आणि कोण जिंकणार हे मात्र आपल्याला काही क्षणातच कळेल. अंतिम फेरीत कोण दाखल होणार आहे. आजचा दिवस ज्या गोलंदाजाने गाजवला, वय वर्ष 17 असणारा गोलंदाज सागर निवाते गोलंदाजीसाठी येतोय. वडाळ्याचा हा खेळाडू आजचा दिवस गाजवला. सकाळच्या दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या गोलंदाजाने घेतलाय, गोलंदाजी मार्कवर येतोय. वय वर्ष 17 सागर निवाते. तर फलंदाजीसाठी या वर्षीचा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार ज्या खेळाडूला मिळालाय अर्थातच लॅबो राहुल सोरवडे. फलंदाजीसाठी तर गोलंदाजी मार्कवर सागर निवाते. दोघांची शरीरयष्टी जर पाहिली तर सारखीच आहे. पद्मनाभ प्रभू पंच सामना सुरुवातीचा इशारा देत आहे. डावाला सुरुवात होते आणि नो बॉल पहिल्याच आणि पहिल्या चेंडूवर मात्र खेळाडू बाद होतोय.
महत्वाचा खेळाडू बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर नो जरूर होता, परंतु लॅबो सारखा महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळतो. धन्यवाद टीजे. तर टेनिस क्रिकेट .in, संतोषजी नाणेकर, श्री साई स्पोर्ट्स, शैलेशजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण यूट्यूबच्या माध्यमातून आपण जगभर ही स्पर्धा पाहिली जाते. अंडरआर्म क्रिकेटचा आस्वाद जगभरातील क्रिकेट रसिक घेत आहेत. क्रिकेटचे वेगवेगळे आविष्कार आहेत, त्यापैकी असणारा हा अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय. मुंबईची शान असणारा अंडरआर्म क्रिकेट. सागर आजच्या दिवसात जर पाहिलं तर कित्येक विकेट्स या सागरने मिळवल्यात. तब्बल तिसरा मॅच खेळतोय. 10 विकेट सागरच्या नावावर लगावल्या गेल्यात. पहिल्या मॅचला 4 विकेट. आणि चौकार. संदेश पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 चौकार, 500 रुपयाचं पारितोषिक, लगातार 3 विकेट, 500 रुपयाचं पारितोषिक संदेश पाटील यांच्याकडून. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. चौकार गांगुली. तर गांगुली विषयी सांगतोय, अर्थातच सुनील विश्वकर्मा जो डावखुरी आताचा फलंदाज आहे त्याच्याविषयी सांगायचं झालं तर ही कल्याण संघाची बेस्तच मुळी सुनील विश्वकर्मावर आधारित आहेत. त्याच्या विकेटचं मोल या मॅचचा टर्निंग पॉईंट असणार आहे. पाहूया गांगुली किती काळ खेळपट्टीवर उभा राहतोय, सुनील विश्वकर्मा किती काळ खेळपट्टीवर उभा राहतोय. तर आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाही रोहन चिले याला, कल्याणचा सुपरस्टार फलंदाज, तो देखील फलंदाजी करतोय. आजचा दिवसाचा मानकरी तब्बल 10 विकेट ज्याने घेतल्यात. सागर वय वर्ष 17 असणारा गोलंदाजी करतोय अंबरनाथ शैलीने. हो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावबादची संधी. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. घनश्याम शिंदे पप्पूच्या माध्यमातून. प्रत्येक रनसाठी झुंजावं लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेटचं खासियतच ती आहे. प्रत्येक धावेसाठी झुंजावं लागतं, प्रत्येक रनसाठी झुंजावं लागतं, प्रत्येक विकेटसाठी झुंजावं लागतं. आणि हे अंडरआर्म क्रिकेट आहे. एक वेगळी नशा या अंडरआर्म क्रिकेटची पाहायला मिळते. एक वेगळी दुनिया आहे, एक वेगळी दुनियादारी आहे या अंडरआर्म क्रिकेटची. आणि धावसंख्या नो बॉलच्या रूपात मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. सुरेख क्षेत्ररक्षण शहनवाज खान शानूच्या माध्यमातून. सागर 33 धावांचं लक्ष समोर आहे. सागर आणि एक धाव मिळेल. पहिलं षटक संपतंय सागर याचं. अतिशय सुंदर षटक होतं म्हणावं लागेल. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावांवर. तर सरासरी याच गतीने मात्र हा सामना पुढेच न्यावा लागेल. महत्त्वपूर्ण राहुल चुरवडे बाद झालाय. सुनील विश्वकर्मा, रोहन चिले याचवर भीस्त असणार आहे खूप मोठी. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. विजयासाठी 33 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 25 धावांची. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पाहूया हा सामना कसा पुढे जातोय. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता सिगेला जाऊन पोहोचली आहे. गर्दी देखील प्रेक्षकांची चोहूबाजूला पाहायला मिळते. असल्पा संघाचे मात्र 3 विकेट्स बाद देखील झालेले आहेत. पाहूया मुंबईतील अव्वल क्रमांक संघाचा संघ, दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील मातब्बर संघ, जॉर्ज कल्याण या 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. इंटरनेटच्या माध्यमातून हजारो क्रिकेटचे चाहते जगभर ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अर्थातच युवा रेंजर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित स्पर्धेमध्ये स्वागत. घाई करायची आहे, यानंतर फायनल मॅच आहे. ओमकार मालाड सज्ज आहेत का? आलेले आहेत. महेश गोन्सल्विस या ठिकाणी उपस्थित आहेत आपला संपूर्ण संघ घेऊन. कारण उजेडातच आपल्याला फायनल मॅच खेळवायची आहे.
घनश्याम शिंदे सर्वोत्तम अष्टपैलू पैकी एक असणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर रोहन चिले एका धावेने संघाची वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. पप्पू घनश्याम शिंदे आता मात्र स्ट्राईकवर येतोय गांगुली. सुनील विश्वकर्मा. आता ही जे नवनवीन खेळाडू आलेत यांनी मात्र स्वतःच्या नावाभोवती खूप मोठं वलय निर्माण केले खूप कमी कालावधीमध्ये. म्हणजे राहुल सरवडे असेल, रोहन चिले असेल, सुनील विश्वकर्मा असेल, यांनी खूप कमी कालावधीमध्ये मोठी झेप घेतली आहे. वय मात्र या सर्वांचं खूप लहान आहेत. काही खेळाडू 17, 18, 19, 20, 21 वर्षाचे आहेत. परंतु यांनी या छोट्या वयामध्ये देखील चांगली कामगिरी करत भल्या भल्या संघांना हादरे देण्याचं काम केलं आहे. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. धावबाची संधी. ओ हो, लाजबाब क्षेत्ररक्षण अमित पाटील. सुरेख प्रयत्न होत आहेत. तर झगडावं लागते प्रत्येक धावेसाठी. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक हा सामना देखील महत्वाचा आहे. मुंबईतील दोल अव्वल आहे. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. तिकडे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे सर्वांनी खाली उतरा. खाली उतरून देखील मॅच दिसू शकते. पाठीमागचे सर्व प्रेक्षक विनंती करा. पंच ते प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. प्रेक्षक आपण त्या ठिकाणी जे पाठीमागे प्रेक्षक आहेत तुम्ही उठा त्या ठिकाणाहून. उतरा, खाली उतरून मॅच दिसेल. नाही तर स्टेजवर थोडीशी जागा आहे तिकडे येऊन देखील मॅच पहा. या आमंत्रित करतो तुम्हाला स्टेजवर. तर निर्धाव चेंडू असणार आहे. डॉट बॉल या ठिकाणी असणार आहे. रन नाहीये ना, तर रन नसणार आहे. निर्धाव चेंडू. समीकरण बदलत आहे आणि 11 चेंडू बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 17 धावांची. सद्दाम मंसूरी. सुरेख फटका मार्क पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न सागर नेवाते त्या ठिकाणी येतोय आणि प्रत्येक एक चेंडू नंतर मात्र हा सामना पुढे पुढे जाताना काळजाचे ठोके चुकवताना पाहायला मिळतोय. सद्दाम मंसूरी मनोरनाक्याचा हा खेळाडू असल्पा संघात गतवर्षीच्या हंगामात दाखल झाला आणि तदनंतर लाजबाब कामगिरी राहिलेली आहे सद्दाम मंसूरीची. रोहन चिले आणि सुनील विश्वकर्मा.
सद्दाम. आणि हा फटका मात्र अतिशय सुरेखरित्या रोहन चिलेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. या चौकाराने सामन्याचं गणित बदललंय. 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. नऊ चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ब्रॉन्झ बँडच्या तालावर मात्र अंतिम फेरीचा सामना होणार आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. हार्दिक स्वागत. सद्दाम. ओहो, लाजवाब गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल. आणि 11 धावांची आवश्यकता. सामना मात्र रंगतोय. कधी असलपा, कधी जॉर्ज, कधी जॉर्ज, कधी असलपा, असं करत करत सामना मात्र पुढे चाललाय. प्रेक्षकांच्या काळजाची ठोके चुकवणारा सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार, कोण जिंकणार आणि कोण जिंकणार हे मात्र तर पाहूया. शक्यता काय काय आहेत. काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे असलपा जिंकावी, काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे जॉर्ज जिंकावी. असलपा जॉर्ज असं करता करता हा सामना मात्र पुढे पुढे जाताना दिसतोय आणि हे करत असताना मात्र युवा रेंजर्सची ही स्पर्धा सुपरहिट होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी गर्दी आणि गर्दी. प्रेक्षक मात्र आणि मुलुंड म्हटलं की दर्दी प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी या मुलुंडमध्ये नेहमीच पाहायला मिळत असते. सुंदर क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळतंय. सचिन राणे यष्टांच्या मागे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सद्दाम मंसुरी तर फलंदाजीसाठी सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबू. काही करायची थोडीशी कारण यानंतर फायनल मॅच आहे. सद्दाम. तर सुरेख क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट मात्र या ठिकाणी होऊ शकला नाही. लाजबाब क्षेत्ररक्षण संदीप आचार्यचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मॅन फ्रॉम मुलुंड. मुलुंडचा हा चमचमता सितारा. धावसंख्या मात्र या ठिकाणी 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या. 10 धावांची आवश्यकता अजूनही. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर सद्दाम मंसुरी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागली. कोण सामना जिंकणार आहे. अंतिम फेरीत ओमकार संघाच्या बरोबरीने कोण खेळणार आहे ते मात्र या ठिकाणी उत्सुकता सिगेला जाऊन पोहोचली आहे. 33,000चं पहिलं पारितोषिक कोण जिंकणार. सद्दाम. आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची वरची कडा घेतली गेली. सद्दाम मंसुरीला यश मिळतंय आणि असल्फा पॅकर्स मॅच मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतंय. खेळाडूबाद शैलेश बुरसे यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडासा आनंद आलाय.
शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशी ती शिट्टी शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली डीजे तर 10 धावांची आवश्यकता शेवटचे चेंडू आहेत ते 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता अंतिम फेरीत दाखल होण्यासाठीची झुंज सुरू आहे 5 वाजलेले आहेत मी विनंती करेल थोडीशी घाई करायची आहे पंच बाबू रंगलेला सामना शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता एका बाजूला मुंबईतील गेली 15 वर्ष अव्वल क्रमांकावर विराजमान झालेला असल्फा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या साम्राज्याला हादरे देण्यासाठी सज्ज असणारा मात्र जॉर्ज कल्याण अशी लढत पाहायला मिळते अंतिम फेरीत मात्र आणखीन एक अव्वल मानांकित संघ जाऊन पोहोचलाय अधिक वेगाने टाकला हा चेंडू आणि बाईच्या स्वरूपातील धाव वेग एवढा होता चेंडूला बॅट्समन बीट कीपर बीट खेळाडूच्या यष्टीरक्षकाकडून देखील चेंडू सुटतोय 1 धाव मिळते 5 चेंडू आणि 9 धावा विकेटचा जर विचार केला असलपाच्या 3 विकेट्स गेलेल्या आहेत आणि 3 विकेट गेलेल्या आहेत त्या जॉर्ज कल्याण संघाच्या देखील म्हणजे सामना जबरदस्त सुरू आहे पाहूया फ्रेश टॉस उडवला जाणार आहे जर सामना विकेट समान राहिला तर फ्रेश टॉस उडवला जाईल 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता अनिरुद्ध तर 4 विकेट गेल्या आहेत असलबा संघाच्या आणि 3 विकेट गेलेल्या आहेत जॉर्ज संघाच्या सामना रंगतोय 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता सागर निवाते आजच्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे वय वर्ष 17 असणारा हा गोलंदाज आजच्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का पाहायचंय सागर आणि जबरदस्त यष्टीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत यष्ट्यांवर चेंडू जातोय खेळाडू बाद आता मात्र 4 विकेट नऊ धावांची आवश्यकता सागर निवाते आजचा प्लेयर ऑफ द डे वंडर बॉय आज मात्र आजचा दिवस गाजवतोय पाहूया अंतिम टप्प्यात काय करतोय जॉर्ज कल्याण वर्सेस असल्फा घाटकोपर अशी लढत सेमीफायनल मध्ये रंगते युवा रेंजर स्पोर्ट्स क्लब आयोजित गव्हाणपाडा मुलुंड येथील एक सुंदर क्रिकेटचं आयोजन घाई करा सुरेख गोलंदाजी 1 धाव मिळेल 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता 3 चेंडू 8 धावा सागर बाबूसाठी बाबू एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अंधेरी परिसरातील 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आता मात्र रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असल्फा आणि जॉर्ज घाटकोपर कल्याण कल्याण घाटकोपर सचिन राणे रोहन चिले कोण मात्र अंतिम फेरीत जाऊन दाखल होत आहे
तर जबरदस्त चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजचा दिवस काय वाढून ठेवलाय आजच्या दिवसामध्ये. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. लाजवाब फटका. बोलावतो माझ्या आई माऊलीचा उदो. सांगू दे मला. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांच्या विकेट समसमान गेलेल्या आहेत. सामना टाय झाला तर फ्रेश टॉस सोडवला जाईल आणि आता मात्र एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. असलफा की जॉर्ज, घाटकोपर की कल्याण, कल्याण की घाटकोपर. सामना कोण जिंकणार? शैलेश बुरसे कोण? तर आता मात्र कोण सामना जिंकणार? लाजवाब चौकार, नो चान्स अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी स्वप्नीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला, जोगेश्वरीच्या खेळाडूच्या बॅटमधून. आता मात्र शेवटच्या चेंडूवर सामना येऊन ठेपलाय. आजच्या दिवसातील एक सामना असा होता. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना मात्र आज या मैदानात इतिहास घडला आणि सामना जिंकला गेला होता. पाहूया आता शेवटच्या 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना चौकार मारला गेलाय. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना काय केलं जातंय ते. सागर निवाते. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. असलफा, जॉर्ज. टाळ्यांचा गजर झाल्या पाहिजे या मॅच साठी. जबरदस्त सामना रंगतोय. अंतिम चेंडूवर मात्र सामना जाताना पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रीडा स्पर्धा युवा रेंजर स्पोर्ट्स क्लब. स्वप्नील फ्रॉम जोगेश्वरी. स्वप्नील, सागर, सागर, स्वप्नील, असलफा, जॉर्ज, घाटकोपर, कल्याण, कल्याण, घाटकोपर. युवा रेंजर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. कोण जिंकणार? उत्कंठ मात्र शिगेला जाऊन पोहोचले. अंतिम फेरीचे दरवाजे कोणासाठी उघडले जाणार आहेत? तिकडे ओमकार वाट पाहत आहेत. असलफा की जॉर्ज कोण खेळणार आहे आमच्या विरुद्ध अंतिम फेरीमध्ये? मुंबईचा प्रतिस्पर्धी असणार की कल्याणचा? आणि नो बॉल. या ठिकाणी काय झालेलं आहे? नो बॉल. आणि हा चेंडू सचिन राणेच्या हातातून निसटला देखील. सामना टाय झाला तर फ्रेश टॉस उडवला जाईल. एका चेंडूत एका धावेची आवश्यकता आहे. बाबू मॅच चालू. बोलावतो माझ्या आई माऊलीचा उदो. ए बाबू बाबू नरेश रावरा पैसा हरला विरला मग. हे हरवं तरी का परवा नाही, कारण आपल्या पाठीशी एक वीर आहे. या बदामच्या बच्चाला बदामची राणी एक्याची चालता येत या मनमानी. बदामच्या बच्चाला बदामची राणी एक्याची चालता येत या मनमानी. रावण माझी गी दोषान जाम आहे. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. पाहूया असलफा की जॉर्ज. एका चेंडूत एका धावेची आवश्यकता. सामना मात्र शेवटच्या चेंडूवर जाऊन ठेपलाय. सागर आजच्या दिवसभरामध्ये तो हिरो होता. सकाळच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र काय होते ते पाहिजे. सागर, सागर पाहूया काय करामत करतोय. या ठिकाणी मात्र काय झाले पाहिजे. निर्णय या ठिकाणी कळवला जाईल.
तर सामना टाय झालाय आणि विकेट गेली असती तर असरबा जिंकली असती आणि सामना फ्रेश टॉसवर गेलेला आहे. विकेट समान आहेत, रन समान आहेत आणि आता मात्र टॉस का बॉस कोण होणार. थोडा वेळ थांबा ओमकार, तुमची एक थोडा वेळ बाकी आहे आणि आता मात्र टॉस का बॉस, कल्याण की असलफा. म्हणजे ही कोंडी मॅच नक्कीच फोडू शकली नाही. आता नाणं ही कोंडी फोडणार आहे. तर पाहूया नाणेफेकीचा कौल. दोन पंच, कोणी येऊ नका, केवळ दोन पंच, दोन कर्णधार. अंतिम फेरीत दाखल कोण होणार हा सामना मात्र नाणेफेकीवर जाऊन पोहोचलाय. अक्षरशः प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि नाणेफेकीचा आधार या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. स्पष्ट बोला दोन्ही कॅप्टन, जे काही निर्णय बोलणार स्पष्ट बोला. नाणेफेकीवर अंतिम फेरीत जाणारा संघ ठरणार आहे. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय जॉर्ज कल्याण. नाणेफेकीच्या आधारावर या ठिकाणी विजय होतोय आणि काटा येतोय. कल्याण नाणेफेकीवर जिंकला. पहा क्रिकेट काय असतं. तर एक मिनिट डीजे एक मिनिट. क्रिकेट काय असतं. ज्या क्रिकेटने आजचा दिवसभर सागर निवातेला हिरो ठरवलं, त्याच संध्याकाळच्या सत्रापर्यंत त्याला विलन ठरवलं. परंतु त्याने जी कामगिरी केली आहे, संघ जरी पराभूत झाला तर तब्बल त्याने पटकावल्या, परंतु संघ अंतिम फेरीत दाखल होऊ शकला नाही. जबरदस्त कामगिरी आणि जबरदस्त कामगिरी असलपा संघाची देखील पाहायला मिळाली. संघ विजय होऊ शकला नाही. अंतिम फेरीचा महामुकाबला आपल्या समोर येतोय. अर्थातच अंडरआर्म क्रिकेटमधील या महामुकाबल्यासाठी सज्ज ओमकार आणि दुसऱ्या बाजूला जॉर्ज कल्याण. आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी. 11 वया